कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय तुझं? काय करत होतीस तिथे? आत्ता तुला सांगितलं होतं मी, आत्ता त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही। मग तिथे काय करत होतीस? तुला ऐकायचं नाहीये माझं? ऐकायचं नाहीये का? काही कळतच नाही तुला? विसरलीस तू? मॅडम, सारंग सर अडचण येत आहेत। खोटं नाहीये बोलायचं माझ्याशी। मला ना बरोबर कळतो तुझा हा खोटारडेपणा। सतत आपलं काहीतरी अशुभ बोलायचं, आम्हाला सगळ्यांना घाबरवायचं आणि स्वतःचं काय ते खरं करायचं। मॅडम बघा, ऐका ना, सारंग सर खरंच अडचणीत आहेत। मला भास होत आहे। तुम्ही ऐकून तर घ्या माझं। ए हॅलो, तू आता चूक करताना पकडली गेलीयस म्हणून कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू नकोस। नाही मॅडम, तसं नाहीये। मी खरं सांगते, मला भास होत आहेत। मला वाटतंय की सारंग सर अडचणीत आहेत म्हणून मी त्याच्या दरवाजा उघडायला आले होते। हे हिचे संस्कार। तिलोत्तमा, मोठ्यांचं अजिबात ऐकायचं नाही म्हणजे नाही, स्वतःचं काय ते खरं करायचं। आणि तुम्हाला काय वाटत होतं या अशा संस्कारांनी ही आपली मनं जिंकणार आहे? अशा मला माहिती आहे पोरगी कशी। तुला हळूहळू माझ्या सारंगच्या आयुष्यात शिरकाव करायचा आहे ना? हेच आहे ना तुझं प्लॅनिंग? मी ते यशस्वी होऊनच देणार नाही। कर, आकाश पाताळ एक कर, बघूया काय करतेस। मी ते होऊ देणार नाही म्हणजे नाही। मॅडम, मी तुमचा राग समजू शकते। तुम्ही मला हवं तेवढं बोला। मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मला वाटतं सारंग सरांना काहीतरी होत आहे। तुम्ही दार उघडा ना। माझा नाहीये विश्वास या पोरीवर। आई, सारंग, अरे लाईट ऑफ कर आल्या। सारंग सर, सारंग, 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 दार आई, आई, सारंग दारू काढ। सारंग, सारंग, सारंग दार उघड, मीटर बॉक्स बघ, जा अंदर काय गेले। आई, सारंग, दरवाजा उघडा ना। सारंग, दरवाजा उघडा। सारंग, सारंग सर, दरवाजा उघडा ना। सारंग सर, काय झालं सारंग? सर, तू मागे हो, मागे हो, चल मागे हो।
तू 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 दात तोड दात फोडा सारंग आई 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 सारंग आई आई काय होतं बाळा सारंग सारंग काय होतंय सारंग क्या काय घ्यायला जावंय काय हो केवढी थंडी पडली बाहेर पुन्हा मग सर्दीचा त्रास सुरू होईल तुम्हाला घ्या बरं सावकाश गरम आज भैरवी जे काही बोलली त्याचा काय विचार केला तुम्ही त्याचाच विचार करत होतो काय त्या भैरवीला संपवणं माझ्यासाठी काही फार अवघड नाही ती लेक अडकली ना त्या घरात म्हणजे आपण जे काही करू त्याचा डाग आपल्या लेकीला लागता कामा भांड फोडायचंय पण अतिशय सावधरीत्या पण मला खात्री आहे सावली आपल्या चांगल्या स्वभावाने त्या घरात नक्कीच तिचं एक स्थान निर्माण करेल आज पाहिलंत ना तुम्ही सावली तिच्या कुटुंबासाठी तुमच्या विरोधात किती हिमतीने उभी राहिली तेच अपेक्षित होतं संस्कारी मुलगी आहे ती आपल्या सासरच्या लोकांना नख न लागू देण्याचे संस्कार आहेत तिच्या ती जी काही वागली ना त्याचा मला राग येण्याऐवजी अभिमानच वाटतो झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.